मगाशी जसं आपल्याला आपल्या प्रमुख वक्त्यांनी सांगितलं की आज अशोक कुमार सिंगजींनी शेती समोरचं सगळ्यात मोठं संकट हे वातावरणातल्या बदलाचं संकट आहे। पावसाच्या दिवसांमध्ये अंतर वाढतंय, पावसाचे जे दिवस आहेत दिवस कमी होत आहेत, कमी दिवसात जास्त पाऊस पडतोय। आता हे वर्ष अल निनोचं आहे, त्यामुळे कदाचित पाऊस कमी पडेल। वेगवेगळ्या पद्धतीनं अशी परिस्थिती असते की पिकं उभी असतात आणि त्यावेळी पाऊस येतो आणि शेतकऱ्याचं नुकसान होतं। कापणी झाली असते, कापणी झाल्यानंतर शेतकऱ्याला साठवणुकीच्या आधी त्या ठिकाणी पाऊस पडतो आणि मग त्याचा शेतमाल खराब होतो। अशा अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं। आपल्या वातावरणाच्या बदलामुळे जे काही आपल्या सीझनमध्ये चेंजेस आलेले आहेत त्याचाही परिणाम हा उत्पादकतेवर मोठ्या प्रमाणात होतो आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थानं कृषी क्षेत्रामध्ये सर्वाधिक तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे। आज बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करून नवीन प्रकारचे वाण जे वेगवेगळ्या प्रकारचे रेजिस्टंट आहेत, म्हणजे ज्यावेळी पावसाच्या 2 दिवसांमध्ये एक मोठा डिफरन्स पडतो आणि ज्यावेळेस पिकावर ताण पडतो त्या ताणाच्या दिवसातही पीक टिकलं पाहिजे अशा प्रकारचे वाण तयार करणं असेल, किंवा अचानक वातावरणाच्या बदलामुळे ज्यावेळेस थंडी वाढते किंवा गरमी वाढते किंवा आर्द्रता वाढते, ह्युमिडिटी वाढते, अशा वेगवेगळ्या पिकांवर त्याचा होणारा जो परिणाम आहे त्या परिणामाला रेजिस्ट करणारे, त्या परिणामाचा परिणाम न होऊ देणारे वाण आपल्याला कसे तयार करता येतील याचाही प्रयत्न करणं हे अत्यंत महत्वाचं आहे। मला अतिशय आनंद आहे की आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये 126 पिकांवर या ठिकाणी संशोधन चाललेलं आहे आणि जवळपास 320 वाण हे आपण या ठिकाणी तयार केले आहेत आणि विशेषतः रब्बी ज्वारीच्या क्षेत्रापैकी जवळपास 25% क्षेत्रावर या विद्यापीठाने संशोधित केलेले वाण हे वापरले जातात आणि त्याचं अतिशय चांगलं आपल्याला त्याचा परिणाम देखील या ठिकाणी पाहायला मिळतो आहे।